मारहाण, वादग्रस्त वक्तव्य, तलवारीनं केक कापणं असा प्रताप करण्यासाठी कायम कुप्रसिद्ध असलेल्या आमदार संजय गायकवाडांनी राहुल गांधींबाबत एक अतिशय धक्कादायक विधान केलं। त्यांच्या विधानानं आता मोठा वादही सुरू झालाय। काय नेमकं म्हटलंय संजय गायकवाडांनी पाहूयात। गायकवाडांचं डोकं ठिकाणावर आहे का? राहुल गांधींची जीभ छाटण्याची भाषा, शिंदेंच्या आमदारांना शोभते का ही भाषा? आमदार संजय गायकवाडांनी राहुल गांधींबाबत अतिशय धक्कादायक विधान केलंय। त्यांच्या या विधानानं आता मोठा वाद निर्माण झालाय। राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला 11 लाखांचं बक्षीस देणार असल्याचं आमदार संजय गायकवाडांनी म्हटलंय। दरम्यान आमदार गायकवाड गुंड प्रवृत्तीचा माणूस असल्याचा पलटवार काँग्रेस आमदार यशोमती ठाकूरांनी केलाय। ते आरक्षण संपवण्याची भाषा करून आलेत, म्हणजे 100% त्यांना मागासवर्गीयांचं, आदिवासींचं, ओबीसींचं सगळ्यांचं आरक्षण त्या ठिकाणी संपवायचंय। या राहुल गांधींनी हे जे शब्द बोलला की आम्हाला आरक्षण संपवायचंय, माझं आव्हान आहे की या राहुल गांधीची जो जीभ छाटेल त्याला 11 लाखाचं बक्षीस मी माझ्या वतीने त्या ठिकाणी देईल। आपल्या अवकादीबाहेर बोलतोय। खरं तर खोके घेऊन शिंदेनी पोचलेल्या एखाद्या पाळीव प्राण्याप्रमाणे याची बकबक नेहमी महाराष्ट्राने पाहिली आहे। राहुल गांधींच्या नाव घेण्याची तुझी अवकात नसताना तू जे स्टेटमेंट करतोस हे सूर्याकडे पाहून थुंकण्याचा प्रकार आहे। यावर त्वरित यांच्यावर गुन्हे नोंदवा आणि यांना अटक करा आणि कारवाई करा। कधी मारहाण, तर कधी वादग्रस्त वक्तव्य, तर कधी तलवारीनं केक कापणं असा प्रताप करण्यासाठी कायम कुप्रसिद्ध असलेले शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड पुन्हा बरळलेत। मुळात संजय गायकवाड सातत्यानं अशी वक्तव्य करतात। न त्यांच्यावर पक्ष कारवाई करतो, न त्यांच्यावर कायद्याचा बडगा उगारला जातो। त्यामुळे संजय गायकवाडांना मुख्यमंत्री शिंदेंचा अभय आहे का असा सवाल या वक्तव्यानंतर उपस्थित होतो। त्यामुळे सत्ताधाऱ्यांना घेरण्याची आयती संधी विरोधकांसाठी चालून येते। मोदींबाबत असं विधान केलं असतं तर भाजपची भूमिका काय असती असा खोचक सवाल अंबादास दानवेंनी केलाय। तर निष्ठेवर बोलायची तुमची लायकी नाही असं प्रत्युत्तर संजय शिरसाटांनी दिलंय। आता हेच विधान समजा एखाद्याने केलं की नरेंद्र मोदींची जो जीभ छाटेल त्याला 21 लाख देणार, तर याच्यावर भारतीय जनता पार्टीने काय कारवाई केली असते? तीच कारवाई राहुल गांधींच्या संदर्भात जे वक्तव्य केलं त्याच्यावर व्हावी अशी आमची भूमिका आहे। निष्ठा, बाळासाहेबांचे विचार, काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर जा, हे बाळासाहेबांचे विचार होते। निष्ठा ही होती, म्हणून निष्ठेवर बोलायची तुमची लायकी नाहीये। निष्ठा हा तुमच्यासाठी शब्द आता विष्ठेसारखा झालेला आहे। जास्त बोलाल तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाले घुमजा पिछे आणि मग कुठं लात मारतील ते तुम्ही समजून घ्या। संजय गायकवाड काय बोलले एक तर मी ते ऐकलेलं नाही, पण जर ते बोललंय असेल तर मला वाटतं ते चुकीचं आहे। केंद्रीय मंत्री रवनीत सिंग बिट्टूंनी राहुल गांधींना देशद्रोही म्हटल्यानं काँग्रेस आक्रमक झाली आहे। त्यातच आता राज्यातही महायुती असो वा मविया सध्या सर्वच आमदारांची जीभ घसरताना पाहायला मिळतीये। कधी गोपीचंद पडळकर शरद पवारांवर बोलतात, तर कधी नितेश राणे, तर कधी संजय गायकवाड। त्यामुळे लोकप्रतिनिधींना ही भाषा शोभते का असा सवाल उपस्थित होतो। अशा वाचाळ लोकप्रतिनिधींवर कडक कारवाई होणार का हाच प्रश्न आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।